अरे वा, खातो का भाऊ कलकुत्त्याचा रसगुल्ला? अगं उभी राहा म्हणतो तुम्हाला. क्या हलवा? ए हलवावाली, क्या कोणी तुमका? ए तुंबावाली, ए अम्मीना, पाका ए अगं थांबा म्हणतोय. क्या बासुंदी? ए बासुंदीवाली, मला गिराईक लागलं ग पुरू. वा वा वा. ए भाऊ काय रे, कोण रे बाबा तू रस्ता अडवणारा? म्हातारे हा तुला मी आंबा मागितला नाही. हा मी तुला थांबा म्हणलेच नाही. हा, मी तुम्हाला थांबा म्हणतोय. ए कोण रे बाबा तू रस्ता अडवणारा तेवढं सांग. म्हातारे हा. तुम्ही मला या ठिकाणी नेमकं ओळखलं आहे का? तुला ओळखायला तुझ्या कपाळावर काही पाठी बोर्ड कुठली नाव निशाणी तो आमचा सट्टा त्या स्वैरा ह्या पुरीचा नवरा. ए बाई आम्हाला नवरा आहे, कशाला नवरा करती? मला एकच नवरा आहे, 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही मी. आम्हाला काय 10 5 आहेत का? ए येडे मी काय कोणाची यादी मागितली का? शहाणे, मग तुला काय मी यादी मागते? ए बाबा मला एकच नवरा आहे, 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही मी. म्हणजे तुला एकच नवरा आहे हा आणि त्या नवऱ्याचं तू 6 महिने तोंड पाहत नाही. हा म्हणजे याला काय कारण आहे का? माझं वरच्यावर मागत ना. काय? काय वाटतं? अगं, मोठा पोरगा करतात आलाय, माझा राटा आणून देतो. नवऱ्याची गरजच राहिली नाही ना मला आता. अगं मावशी लवकर म्हणायचं बाई, आम्हाला काही समज होतो. कशाला गैरसमज करून घेते? माझा प्रापंचिक विषय सोड बाबा. तू रस्ता अडवणारा कोण तेवढं सांग. म्हातारे हा तू नक्कीच माझी ओळख विसरलीस का? मी काय ओळख सांगी का काही बाबा? हा? तुला तुझ्या गावाच्या माधूचा मधू आहे का? तेच मी म्हणतो तू मला ओळखत का नाही? तो मी नाही, सदूचा साडू तो सुद्धा मी नाही. आता मात्र माझ्या ध्यानात आलं. अगं ना, तू ते गावातल्या गजाई गचकीचा नात होता नाही रे? कोणती गदाई गचकी आणली? मला काही रानमुरकाना कोणी अगं म्हातारी मी तो आहे, तो आमटा बामटा नाही तर चोरटा उचल्या नाही तर उचल्या. अगं तो म्हणजे कोण? कोण रे बाबा? तुम्हा सर्व गवळीला ज्यानं केलं तोच मी या ठिकाणी उभा आहे. उरो! काय गं? अगं यानं तुम्हाला केलंय का ग? बाई, केलं काय की गं? पुरीला विचार, पुरी. ए लाच कुठं ठेवली? कुशाल म्हणते तोंड वासून केलं म्हणते. बरोबर आहे, तिचं केलंय ना तिला पण. काय सगळ्यांना केलं? अगं ह्या पुरीला सगळ्याला केलं बाई, मला पण केलं. तुझी काय बाई? त्या पुरीला नसत केलं. तिला सुद्धा मी केलं. अरे बाबा तिच्या सीताफळांना डोळा उघडला नाही. काय तिचा डोळा उघडायला लावती की इथं? त्या पुरीला केलं का? तिला सुद्धा केलं. अगं बाई आम्हाला पण केलं बाई. आणि मला म्हातारे अगं सर्वांच्या अगोदर तुला केलं. कसं का पुरी? अगं येडे, हा? तुला केलं मग आम्हाला काय सांगितलं नाही का? नाही कसं आहे, आता म्हातार पण झालंय. मला केलं असेल बर का, हो. पण मी साखर झोपेत असेल. कधी आला आणि कोंबड्यासारखा झटका मारून गेला. काहीतरीच अगं मग काय बोलली. केलं? काय केलं? अगं या पृथ्वी जलावर तुम्हाला निर्माण केलं. आता शिकण्यात बसलं. अरे बाबा मग असं पहिलंच म्हणायचं ना. तो म्हणला निर्मलावून केलं. निर्मलावून नाही केलं, अगं निर्माण केलं तुम्हाला, जग दाखवलं. मला रान उरकाना म्हातारपणा तेवढं. आता झालं आता म्हातारपण मग उतारपण. असं ना कोण रे बाबा मग? म्हातारे तुम्ही या गोकुळात लहानच्या मोठ्या झाल्या, हा? रात्रंदिवस वावरता, पण तुमचा आवडीचा देव कोणता तेवढा मला सांगाल का? कपिल देव, ए, तो नाही, कपिल देव. रमेश देव, तो नाही, अगं हे पिक्चर- त्रिदेव, तो सुद्धा नाही. वासुदेव, चांगदेव, आनदेव, ज्ञानदेव, चिमदेव, हुलहुल. गप. ए, हुल्लू हुल्लू. तिला विचार. हे आपला आवडता देव ग. अगं शाने काहीतरी काय कशी काय बोलती ग तू मावशी? मार खायचं. आपला आवडता देव आपला आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण कन्हैया मुरली वाला. हा. हो बाबा बरी हा धाकटा तो श्रीकृष्ण. बर. की त्या कृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट बघता, हा नीती नियमाप्रमाणे आराधना करता, बर. पण तोच कृष्ण कन्हैया तुमच्या समोर उभा आहे. माझं दर्शन घ्या. अरे देव देव म्हणा. अरे तुला करावाच काय देव म्हणतो का? वर्म कळेना गुरु किल्ली. कालच पुण्यवानात कृष्ण बघितला. हो बाई, सांग त्याला कसा सांगू होता. का त्याला? सांग. अगं, एवढं तोंड घेऊन म्हणतोय मी श्रीकृष्ण. अरे बाबा, काय झोपीतून उठून आला का तुला एडबिट